सगळ्यात आधी मी भायखळा प्रिझनमध्ये सुरुवात केली माझ्या करिअरची. तर तिथे कसं होतं की ती पॉप्युलेशन अशी होती की त्यातले बरेचसे लोक जे होते ते असे ठार वेडे असं काही नव्हते. काही लोक ऍडिक्शन मध्ये होते, काही लोक त्यांच्यावरती काहीतरी परिस्थितीजन्य पुरावा आहे असं आहे म्हणून आले होते आणि आल्यामुळे डिप्रेस्ड होते. काही लोक असे होते की जे गुन्हे करून आलेले होते, म्हणजे समजून उमजून गुन्हे करून, कोल्ड ब्लडेड थंड डोक्याने गुन्हे करून आलेलेही लोक होते. तर त्यामुळे तिथे मला जास्त करून पर्सनॅलिटीजचा सामना करावा लागला. वेगवेगळ्या पर्सनॅलिटीशी कसं डील करायचं, किंवा एखादे लोक आपल्यावरती कशा प्रकारे आपल्याला मॅन्युप्युलेट करतात आणि मला किती गरज आहे औषधाची, किंवा मला किती गरज आहे मला लवकर सोडण्याची, मला किती गरज आहे माझं बेल होण्याची, हे समजवण्यासाठी ज्या पद्धतीने एक एक ते लोक आपापले प्रयत्न करतात आणि आपल्याला वी हॅव टू लाईक सी थ्रू आणि आपल्याला ऍक्च्युअली बघायचं की या व्यक्तीला काय गरज आहे. तर ह्याचा अनुभव मला तिथे मिळाला. म्हणजे पीपल रिडिंगचं म्हणता येईल की साधारण मला तिथे कळलं. आणि त्याच्यानंतर मी ऍक्च्युअल सायकॅट्री, जनरल सायकॅट्री फील्डमध्ये आले जेव्हा मी ठाणा मेंटल हॉस्पिटलला जॉईन झाले. तर त्यानंतर मला सगळ्या प्रकारचे सगळ्या वयोगटातले पेशंट्स बघायला मिळाले. तर मोस्टली तिथे कसं लहान मुलांना ऍडमिशन करण्याची काही सोय नाहीये, पण ओपीडी मध्ये लहान मुलं येत होते. शिवाय तिथे आम्ही स्कूल मेंटल हेल्थच्या थ्रू मुलं स्क्रीनिंग करण्याचं काम करत होतो. तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या सोबत आम्ही UDIDचं म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्राचं काम करत होतो. या सगळ्यातून आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मला स्कूलमधले जे प्रॉब्लेम्स असतात किंवा शिक्षणातल्या अडचणी असलेली मुलं असतात त्यांना बघायला मिळालं. किंवा लहान मुलांमध्ये जास्त करून आपल्याला बेड वेटिंग ही समस्या दिसते, किंवा नाईटमेअर्स, मुलं झोपत नाही, किंवा स्कूल फोबिया या सारख्या काही गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि जेव्हा साधारण मोठ्या वयाची म्हणजे ज्युनियर स्कूल किंवा मग सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये वगैरे असलेली मुलं असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला सध्या तर आपल्याला गेमिंगचं ऍडिक्शन जास्त दिसून येत आहे, अँगर आउटबर्स्ट, कुणाचंही न ऐकणं, उलटं बोलणं, आई वडिलांवर हात उगारणं, हट्ट करणं, या टाईपचे जे बिहेवियर डिस्टर्बन्स आहेत हे जास्त दिसून येत आहेत. आणि त्याहून जरा मोठे किशोरवयीन जे आहेत त्याच्यामध्ये पॉर्नोग्राफी ऍडिक्शन हा सुद्धा बऱ्यापैकी मोठा विषय आहे. आणि एकसारखे बनणारे आणि तुटणारे फिजिकल अट्रॅक्शन आणि इमोशनल रिलेशनशिप्स हा सध्याच्या तरुण मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं मला जाणवतं. आणि ऍडल्ट ग्रुपमध्ये जे आहेत समजा मेजर सायकॅट्री इलनेसेस आहेत, सुसाईडचं प्रमाण जास्त आहे, डिप्रेशन आहे, मॅनिया आहे, स्किझोफ्रेनिया आहे, OCD आहे, या सगळ्या प्रकारचे जे मेजर सायकॅट्री इलनेसेस जे डिसऑर्डर आपण म्हणतो या सगळ्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन आपल्या समाजात आहे. तेच आम्हाला आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघायला मिळतं.